अजित पवारांच्या अस्थी घेऊन मंत्री छगन भुजबळ येवल्यामध्ये दाखल झालेत। नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव आणि अहिल्यानगर येथील जिल्हाध्यक्षांकडे अस्थी कलश देण्यात आलेत। अस्थी कलश देताना छगन भुजबळ भावुक झाले आणि या दरम्यान सर्वपक्षीय शोकसभेचं आयोजन सुद्धा करण्यात आलं। नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप नाईक यांनी अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिलाय। हे खरोखर घराचं छप्पर उडाल्यासारखं किंवा आपला मोठा भाऊ आपल्यामध्ये आणि आपल्या मागे नाही राहिला। इकडे अनेक जण बसलेले आहेत, त्यांचे मला फोन यायचे, माणिकरावजी आपण इकडे आहात, काही मागे विषय होता, एकदम त्यांनी दरडावून मला सांगितलं तर तुम्ही स्वतः त्यात बघायचंय, कुठलाही काही प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे। आमदार मॅडम या ठिकाणी आहेत। मी पहिल्यांदाच इथे जॉईन झालो त्यावेळेला त्यांनी मला ठणकून सांगितलं, सरोज माझी लहान बहीण आहे, तिची काळजी घ्यायची। ज्या प्रकारचे फोन यायचे प्रत्येक गोष्ट माहिती असायची आणि जी काळजी ते घ्यायचे ती काळजी घ्यायला आता कोणी राहिलं नाही।